अमरावती शहरातील बहुचर्चित महिला पोलीस कर्मचारी हत्या प्रकरणात नवा खुलासा झालाय। आरोपी पतीनं 2 आरोपींना 5 लाखांची सुपारी दिली होती अशी कबुली आरोपी पतीनं चौकशी दरम्यान दिली, तर पोलीस दोन्ही मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहे। दुसऱ्या स्त्रीशी असलेल्या प्रेमसंबंधात पत्नी अडथळा ठरत असल्यानं आरोपी पती राहुलनं आपल्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला। परंतु पत्नी पोलीस कर्मचारी असल्यामुळे आणि स्वतः SRPF जवान असल्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून द्विधा मनस्थितीत होता। त्यामुळे घरी दरोडा पडल्याचा बनाव करून पत्नीची हत्या करण्याचा कट त्यानं रचला। दरम्यान त्याची श्रेयस नावाच्या एका भुरट्या चोरासोबत ओळख झाली। त्यानंतर तो नेहमी त्याच्या संपर्कात राहत होता आणि ते दोघेही मद्यप्राशन करायचे। आरोपी राहुल आपला संपूर्ण खर्च करत असल्यामुळे श्रेयसचा पती राहुलवर विश्वास बसला। त्यानंतर पत्नीचा खूप त्रास आहे, ती मानसिक त्रास देते असं सांगून श्रेयसला आपल्या बाजूनं करून घेतलं आणि पत्नीची हत्या करण्याचा कट रचला। तर या हत्येसाठी तब्बल 5 लाखांची सुपारी देण्याचीही त्यांनी कबुली दिली। ठरल्याप्रमाणे आरोपी पतीनं श्रेयसला ॲडव्हान्स म्हणून 50,000 रुपये दिले आणि त्यानंतरच या 2 आरोपींनी पत्नीची हत्या केल्याची कबुली SRPF जवान आरोपी राहुल तायडेनं दिली। मात्र सध्या हे दोनही आरोपी फरार असून पोलीस दोन्ही हल्लेखोरांच्या शोधात आहे। तर या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी राहुल तायडे यांच्या घरी राहणाऱ्या किरायेदारांची आणि शेजाऱ्यांचे बयान नोंदवले आहे।